मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो ना सुटे. ज्या जैशी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जगवणी ठेली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. पैठण निवासी शांतीचे ब्रह्म श्रीमंत. किती श्रीमंती होती माझ्या नाथ बाबांची. पैशाची आणि ज्याला आपण धन संपत्ती म्हणतो याची श्रीमंती सोडा, पण ज्या अखिल मोठ्या ब्रह्मांड चालकासाठी हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करणाऱ्याला न भेटणारा तो भगवान परमात्मा माझ्या नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरलं. कावडीने पाणी अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांचे पाय. अखिल कुट ब्रह्मांड चालकानं नाथ बाबांच्या घरी कावडीनं पाणी भरलं. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. एवढी कामं त्या भगवंताने ज्यांच्या घरी केली असे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. आणि आज या ठिकाणी निरूपणाकरिता निवडलेला अभंग माझ्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा 3.5 चरणाचा अभंग आहे. प्रारब्ध आणि भगवंताच्या भजना. सावध होऊन भगवंताचं भजन करा या दोन गोष्टींचं विश्लेषण मांडणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हा सर्व श्रोते मायबापांना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे, तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने आपल्या या बिडकीन गावामध्ये सुंदर अशा खंडोबा मंदिराची ज्यांनी उभारणी केली आणि सुंदर असा प्रत्येक या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाचं मन आकर्षित करून घेणारं ज्यांनी या मंदिराचं काम सुरू केलं, खंडोबारायाचं मंदिर म्हाळसाकांत म्हाळसाई आणि त्या ठिकाणी श्री बाणू माता. सुंदर असं यांनी या ठिकाणी मंदिराचं काम केलं. आदरणीय आमचे माजी सरपंच बिडकींचे अशोक भाऊ धर्मे, सतीश भाऊ हाडे, काळे सर असतील, सर्वजण. त्यामध्ये मला बाकीजणांची नावं काही ज्ञात माहिती नाही, पण सर्वच त्या ठिकाणी कमिटीतील सर्वच माणसं ज्यांनी खरंच या मंदिरासाठी, कारण कुठलीही गोष्ट करणं सोपं नसतं. बोलणारे बोलून जातात, कारण परमार्थी क्षेत्रामध्ये म्हणजे सार्वजनिकतेतून एखादं कार्य उभं करायचं म्हटलं की फार अवघड असतं. आणि सुंदर असं ज्यांनी मंदिराची या ठिकाणी अप्रतिम जिथं असं मंदिर उभं केलं, खरंच या सर्व कमिटीचे या ठिकाणी धन्यवाद मानावे लागतील. आणि या ठिकाणी त्या अनुषंगाने त्रिदिनी या ठिकाणी ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं, थोर साधू संत या ठिकाणी सर्वांचं भाग्य की सर्व दर्शनाचार्य भास्कर गिरीजी महाराज आज सकाळी या ठिकाणी आले होते. सर्वांचं या बिडकीन गावाचं भाग्य म्हणावं लागेल की पुढे सुद्धा परवाच्या 1 तारखेला सुद्धा की महाराष्ट्र राज्याचे पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष 28 वर्षापासून जे फलाहार करतात असे स्वामी शिवगिरीजी महाराज आणि तसेच थोर महान तपस्वी साधू संत परवा 9:30 वाजता या ठिकाणी येणार आहेत. तर या ठिकाणी चला आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. परिहार बघायचा सुरूच आहे. उत्तरार्धामध्ये राहिलेली काही नावं आपण या ठिकाणी बघू. त्या अनुषंगाने सुंदर असं ज्यांचं नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची आहे. आता प्रकाश मंडप म्हटलं की सर्वच परिसरात नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांची सिस्टम अशी प्रसिद्ध आहे. ते दादा या ठिकाणी आहेत, त्यांना देखील धन्यवाद. फक्त आवाज चांगला द्या, कारण आमच्या काळे सरांना माहिती आहे की परवापासून माझा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे.
तब्येत ठीक नसल्यामुळं, पण आज तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो ते साऊंड सिस्टीम वाले दादांचेच आभार मानावे लागतील, आमचे सुनील दादा, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये आवर्जून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, परम आदरणीय, परम श्रद्धेय, वंदनीय भागवतानंद गिरीजी महाराज, शाबरी विद्येमध्ये पारंगत असणारे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या भागवताचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार धनश्री दिदी चुंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय गायनाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, युवा कीर्तनकार श्यामकांत महाराज या ठिकाणी साथीला आहेत, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय संदीप महाराज या ठिकाणी साथीला आहेत, त्यांना देखील धन्यवाद. आदरणीय मृदंगाचार्य संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. सुंदर असे संस्थेचे टाळकरी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व श्रोते मायबाप आहात. आपण अभंगाकडे वळूया. जास्त वेळ परिहार यामध्ये जर व्यस्त म्हणजे जर गेला तर त्या ठिकाणी आपल्याला चिंतनाला जास्त वेळ भेटणार नाही. या ठिकाणी ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल जेवढा आदर, जेवढी श्रद्धा, जेवढं प्रेम, तेवढाच आदर, तेवढीच श्रद्धा, तेवढंच प्रेम ज्यांचं नाही घेतलं नाव त्यांच्याबद्दलही आहे. पंढरीशी भगवान परमात्मा आणि सद्गुरू महाराज जसं बुद्धीमधून बोलून घेतील, आपलं वाणीतून बोलून घेतील, तसं या ठिकाणी फक्त अभंग सोडवण्याचा महाराज प्रयत्न करीन. विठ्ठल प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो ना सुटे. प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज या ठिकाणी प्रतिपाद्य विषय म्हणतात की राजांनो, ज्याचं जे प्रारब्ध आहे त्याला ते भोगावंच लागणार आहे. प्रारब्धामधून कुणीही सुटलं नाही. बऱ्याचदा माणसं म्हणतात आता बघा, ज्या वेळेला एखाद्याला चांगल्या प्रकारे शेतामध्ये उत्पन्न झालं की माणसं म्हणतात आम्ही दरवर्षी सप्ताहाला वर्गणी देतो, तरी सुद्धा आम्हाला 15 क्विंटल कापूस झाला आणि आमचा शेजारी कधी देवाला हात सुद्धा जोडत नाही, तरी त्याला 70 क्विंटल कापूस का बरं झाला. अशी ज्याची मानसिकता असते ना, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. कारण प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो ना सुटे. तुकाराम महाराज सुद्धा या ठिकाणी सांगतात की भोग तो ना घडे संचिता वाचोनी. कारण ज्याचं जे प्रारब्ध आहे ते त्याला भोगावंच लागणार आहे. प्रारब्धामधून हस्तिनापूरचा राजा सुटला नाही, रथी महारथी मंडळी सुटलेले, रावणासारख्याला प्रारब्ध चुकलं नाही. नव्हे नव्हे तर भगवंताच्या पित्याला देखील राजा दशरथाला जावं लागलं आणि कर्मामुळे सीता देवी वियोग घडला. तर त्या ठिकाणी कर्मातून कुणी सुटलं नाही, भगवंताला सुद्धा कर्म चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे राजांनो. म्हणून त्या ठिकाणी कर्म चांगलं करा. कार्य करत असताना त्या ठिकाणी चांगलं कार्य करा. कारण भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. कुणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट तरी कधी माणसानं करू नये. कुणाची स्तुती करता येत नसेल तर त्याची निंदा सुद्धा माणसानं केली नाही पाहिजे, नाही का. कारण नाथ महाराज सुद्धा सांगतात की
हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला व्यर्थ गलबला करू नका. अनेक ठिकाणी महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी व्यर्थ बडबड इतरांची निंदा जर स्तुती करता येत नसेल तर निंदा तरी माणसाला त्या ठिकाणी नाही केली पाहिजे राजांनो. तर बघा या ठिकाणी प्रारब्धाचा विषय आहे आणि कर्माचा विषय आहे. तर म्हणून माणसाला चांगलं कर्म करा वाईट कर्म करण्यापेक्षा. कारण बऱ्याचदा चांगलं कर्म करण्यासाठी किंवा परमार्थामध्ये असेल किंवा आता मंदिराची जी कमिटी असेल त्यांना ज्ञात असेल ज्या वेळेला आपण म्हणतो चला जरा भगवंताचं काम आहे कार्य आहे चला 22-23 वर्षाचा तरुण म्हणतो आम्ही काय आजच म्हातारे झालो का देवाला यायला. राजांनो म्हातारपणामध्ये देव तुम्हाला भेटणार नाही. म्हातारपणामध्ये काही करणं शक्य नाही. कारण भगवंताला ताजं टवटवीत फुल अत्यंत प्रिय असतं. कारण बघा आज बऱ्याचदा माणसाला आपण जर सहज प्रश्न विचारला. आता बघा तुम्हालाच मी प्रश्न विचारते 16 वरीस तुमच्याही पाठ आहे तुम्ही चांगले हुशार आहात. चला विडकीनकर 16 वरीस धोक्याचं. सहज माणसं म्हणतात 16 वरीस धोक्याचं. राजांना 16 वरीस नाही धोक्याचं. हेच तर आहे खरं धोक्याचं. हाच मोका सध्या ज्ञानोबारायांनी विश्व माऊली झाले. हाच मोका सध्या तुकाराम महाराजांनी जगद्गुरु झाले. हाच मोका सध्या शिवरायांनी छत्रपती झाले. विठ्ठल विठ्ठल 16 वरीस धोक्याचं नाही हेच तर आहे खरं मोक्याचं. हा मोका साधायचा आहे. राजगुरु सुखदेव भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर गेले. काय क्रांती केली काय त्याग असेल त्या माऊलीचा. भगतसिंगाच्या आईचं नाव विद्यावती होतं. विद्यावतीनं विचारलं भगतसिंगला माता माऊल्यांनो असं एखाद्या माऊलीला वाटतं का माझ्या मुलाचं लग्न होऊ नये घरामध्ये सुनबाई येऊ नये म्हणून वाटतं का. प्रत्येकीला वाटतं माझ्या घरामध्ये सुनबाई यावी नाही का. वाटतं एखादीला पोरांनी संन्यास घ्यावा म्हणून नाही ना वाटत. प्रत्येकीला वाटतं माझ्या घरामध्ये सुनबाई यावी. भगतसिंगाच्या आईचं नाव विद्यावती होतं. मग त्या माऊलीला वाटत नसेल का माझ्या मुलाचं लग्न होऊ नये घरामध्ये सुनबाई येऊ नये म्हणून. प्रत्येक आईला वाटतं. भगतसिंगाच्या आईनं विचारलं बघा तुझे शादी नहीं करनी दुल्हन नहीं लानी. सांगितलं माँ शादी तो जरूर करूंगा दुल्हन तो जरूर लाऊंगा लेकिन मेरी शादी दुनिया से कुछ अलग होगी. मेरी दुल्हन दुनिया से कुछ अलग होगी. आईने विचारलं अरे भगत जगापेक्षा तुझं लग्न वेगळं असणार आहे. जगापेक्षा तुझी बायको वेगळी असणार आहे. असं तू कोणतं लग्न करणार आहे. अशी कोणती तू बायको करणार आहे की जगा वेगळे असेल म्हणून. त्या ठिकाणी भगतसिंगानं दिलं उत्तर एवढं गोड होतं. सांगितलं माँ आजादी की दुल्हन मेरी कफन की चुनरी ओढे अब दिन रह गए थोडे. उत्तर दिलं माते अगं जगातले नवंत त्या ठिकाणी घोड्यावर आरूढ होऊन नवरी घरामध्ये आणतात पण तुझा भगत मात्र त्या ठिकाणी फाशीवर आरूढ होऊन आझादी सोबत लग्न लावून आझादी भारत देशामध्ये घेऊन येईल माते. हे माझं लग्न असेल माते. काय त्याग त्या भगतसिंगाचा होता. काय 23 वर्षाचं वय होतं. धडधडीत तारुण्य देशासाठी या धर्मासाठी ज्यांनी पणाला लावलं महाराज. एवढंच नाही तर झाशीच्या राणीचं चरित्र जर पाहिलं तर सिंहासन राजसिंहासन विरोधामध्ये होतं. काय वय होतं का अत्यंत त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेमध्ये पतीचं निधन झालं. स्त्री सुद्धा कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही. पूर्वीपासून बघा तुम्ही जर झाशीच्या राणीचा विचार केला तर तेवढं दुःख आत्ताच्या राण्यांना नाही. आत्ताच्या राण्या म्हणजे एवढ्या सुखात आहे की कसलंच टेन्शन नाही. पूर्वीच्या काळी असं होतं सुनांना सासरवास असायचा. आता सासांना सासरवास आहे. कारण एक्सपर्ट नाही का बुद्धी त्यांची एक्सपर्ट. सांगेल मी तुम्हाला महिलांची बुद्धी कशी असते म्हणून. एक महिला होती 150 किलो तिचं वजन होतं. 1.5 क्विंटल 150 किलो वजनाची बाई गेली डॉक्टरांकडे. म्हणे डॉक्टर साहेब या ठिकाणी मला वजन कमी करण्यासाठी औषध सांगा म्हणे. डॉक्टरांनी विचारलं तुमचा आहार काय आहे तुम्ही जेवणामध्ये काय काय आहार घेता म्हणे. औषध तुम्हाला भेटायला म्हणे पण तुमचा आहार काय आहे. त्यावेळेला त्या माऊलीने सांगितलं आहार म्हणजे मी दररोज 20 पोळ्या खाते म्हणे. 20 चपात्या खाते 5 प्लेट भात खाते 5 प्लेट भाज्या असतात म्हणे माझ्या जेवणामध्ये. डॉक्टर साहेबांनी सांगितलं सोपं औषध आहे म्हणे. तुम्हाला एक काम करावं लागेल माऊली. तुम्हाला 20 चपात्याच्या ऐवजी 10 चपात्या खाव्या लागतील. 5 प्लेट भात खाण्याऐवजी 2च प्लेट भात खावा लागेल आणि 5 प्लेट भाज्या ऐवजी 2च प्लेट तुम्हाला भाज्या खाव्या लागेल. हे असं औषध तुम्हाला घ्यावं लागेल. तर माऊलीनं सांगितलं म्हणे डॉक्टर साहेब हे औषध मी नेमकं जेवणाच्या अगोदर घेऊ का जेवणाच्या नंतर घेऊ म्हणे. विठाला विषय चालू होता आपला झाशीच्या राणीचा. स्वतःचा पती गेला तरी देखील तासभर दुःख व्यक्त करायला वेळ भेटला नाही. उदाहरण जर पाहिलं तर 1.5 लाख सैनिकाला फक्त पत्राने परत पाठवलं होतं. या आमच्या अहिल्याबाई होळकर होत्या. अनेक
लोकांची मी माझ्या तरुण भगिनींना सांगेल, ज्या वेळेला आपण गैरवर्तन करतो, आपल्या वडिलांना आपल्याकडून अपेक्षा नाही की आपण चांगल्या पोस्टवर जावं म्हणून, सांगेल एकच मी आपणाला, त्या ईश्वरासारख्या बापाला गल्लीमधून चालताना 5 वर्षाचं वय असताना मुलीच्या पायातल्या जर त्या चैनाच्या घुंगराचा आवाज आला तर अंतकरण हे गुलाबाच्या कळीसारखं फुलासारखं ज्या बापाचं फुलतं, त्याच बापाला जर गल्लीमधून चालत जात असताना खाली बघण्याची वेळ जर आपल्यामुळे येत असेल तर धिक्कार आहे अशा मुलींच्या जीवनाला. सांगेल मी तुम्हाला, जीवन जगताना आदर्श चांगलं ठेवा. आदर्श ठेवायचा तुम्हाला तर झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आमच्या लता दिदी मंगेशकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आमच्या संत सखुबाई, संत जनाबाई, संत मीराबाईंचं जर उदाहरण जर पाहिलं तर काय अवस्था होती. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की घरामध्ये वैतागले म्हणजे संन्यास घेतात, घरामध्ये वैतागले म्हणजे देवाकडे येतात. हा चुकीचा भ्रम आहे तुमचा. कारण बघा, तुम्ही मीराबाईंचं जर उदाहरण पाहिलं तर काय लगन लागली होती महाराज मीराबाईंची. मीराबाईंची अवस्था जर पाहिली तर मीराबाई सोबत कुणीच नव्हतं, एकट्या होत्या मीराबाई. मीराबाई काय सर्वसामान्य कुळातील होत्या क्या? मीराबाईंचं जर उदाहरण पाहिलं तर महलों में पली बनके जोगन चली, मीरा रानी हर गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हर गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली. काय मीराबाईंचं उदाहरण जर पाहिलं, महिलामध्ये वाढलेली कन्या होती तरी सुद्धा जोगण झाली. कारण त्या भगवंताला जर समर्पित व्हायचं असेल तर अगोदर स्वतःला रिकामं करावं लागतं. काम क्रोध केले घर रीते, तेव्हा तो भगवंत जवळ घेतो. कारण सांगेल मी या ठिकाणी आपणाला, ज्या वेळेला भगवंताची बासुरी वाजायची, पण बासुरी भगवंताच्या नेहमी छातीवर असायची, नेहमी जवळच असायची, नेहमी काखेत भगवंताच्या ती बासुरी असायची. त्यावेळेला त्या गोकुळातल्या गवळणींनी विचारलं होतं, का ग बासुरी, आम्ही आज तुला प्रश्न विचारतोय की आम्ही त्या भगवंतासाठी आमची काय अवस्था झाली. कारण नाथ महाराजांची गवळण आहे, होठों पे काजल, आंखों में लाली, मिश्री लगाती चली मैं दीवानी बनी, मुरली के नादों में मैं दीवानी बनी. एवढा आम्ही त्या ठिकाणी दिवाणं झालो त्या भगवंताच्या. तुझा फक्त मुरलीचा आवाज जर ऐकला तर आम्ही घर प्रपंच सगळं सोडून देतो. इथं आल्यानंतर रास क्रीडा झाली आणि रास क्रीडा झाल्यानंतर भगवंत म्हटले तुम्ही परत जा. आता एकदा सागराला मिळाली गंगा, पुन्हा कुठे संसाराकडे जात असते का? असं जमतं का म्हणे. त्यावेळेला त्या बासुरीला त्या प्रश्न विचारतात, अगं तू का भगवंताच्या एवढी जवळ आहे? तू स्वतःला काय त्याग केला? एवढा काही त्याग केलाच नाही तू. आम्ही सर्व सोडलं, घरदार प्रपंच सर्व मोकललं आणि त्या बासुरीच्या नादामध्ये आम्ही वेडो झालो, पण तरी सुद्धा तो भगवंत आम्हाला जवळ करत नाही. रास क्रीडा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जा असं का म्हणतो? त्यावेळेला बासुरीने दिलेलं उत्तर एवढं गोड होतं, अगं मी त्या भगवंताच्या छातीवर आहे, भगवंताच्या हृदयाशी आहे. त्याचं कारण एक आहे, मी अगोदर स्वतःला सर्व रिकामं केलं, तेव्हा त्या भगवंतानं मला जवळ केलं. विठ्ठल अगोदर रिकामं व्हावं लागेल. कारण बघा, भगवंताकडे जायचं असेल तर काम, क्रोध, माया, मोह ही काही चालत नाही. कारण जोपर्यंत आपण माया मोहामध्ये आहे तोपर्यंत भगवंत आपला स्वीकार करत नाही. आणि स्वीकार करत असताना सुद्धा अनेक कठीण परीक्षा त्या ठिकाणी भगवंत भोगत असतो. कारण त्याला काही अपेक्षा नाही, तो फक्त देव भावाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. तर बघा, विषय चालू आहे आपला प्रारब्धाचा, की प्रारब्धातून कोणीही सुटलं नाही. अहो, परमात्माच्या बापाला प्रारब्ध चुकलं नाही. एवढंच नाही तर हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र, आपण जर महाभारतातली कथा जर पाहिली, पांडवांचा विरोध केल्यामुळे कौरवांचा विनाश झाला, सत्याचा विरोध केल्यामुळे कौरवांचा विनाश झाला. बरोबर आहे ना? खरं सांगा, बोलत चला बरं का. आपण चालता बोलता कीर्तन करू, जर असं काही चुकीचं उत्तर जर आलं तर त्या ठिकाणी फाशीची शिक्षा वगैरे अशातला काही भाग नाही बरं का. आपण बोलत चला आणि माणसानं बोललं पाहिजे. जे आधी बोलताना महाराज त्याच्या मनात कधीच पाप नसतं. बघा तुम्ही गंगेच्या आपल्या पैठणच्या गोदावरीचं पाणी वाहता पाण्याच्या प्रवाहामध्ये तुम्ही किडे पाहिले का? कधीच नाही. आणि गावात असलेली गटारी असते ना, त्या गटारीमध्ये किडे असतात. म्हणून माणसानं बोललं पाहिजे, नाही का? अशा प्रकारे त्या ठिकाणी सज्जनांनो बघा, प्रारब्धाचा विषय, हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र, पांडवांचा विरोध केल्यामुळे कौरवांचा विनाश झाला. कुणालाही विचारा, प्रत्येक जण हेच उत्तर देतो की त्यांनी सत्याचा विरोध केल्यामुळे कौरवांचा नाश झाला. पण याच्या पाठीमागे फार मोठी पार्श्वभूमिका आहे.
इथे सुद्धा प्रारब्ध आहे. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं बघा, एक पुत्र जर गतप्राण झाला तर त्या माणसाला एवढं दुःख होतं की मरणप्राय यातना होतात त्याला. एवढा एक पुत्र गेल्यानंतर जर एवढं दुःख होतं, जर मग त्या धूत राष्ट्राचे 100 पुत्र त्याच्या डोळ्यात देखत गेले होते, काय वाटलं असेल अंतकरणाला. शेवटी तोही एक बाप होता, तोही एक पिता होता, शेवटी एक बापाचं अंतकरण होतं. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध संपलं, 100 पुत्र गतप्राण झाले, धृतराष्ट्र अतिशय दुःखी झाला. विदुर काकाला विचारतोय, विदुरा अरे मी काय एवढं पाप केलं होतं की माझे 100 पुत्र माझ्या डोळ्यात देखत गतप्राण झाले, सांग ना राजा. अरे काय पाप केलं होतं, पाणी पाजायला कोणी राहिलं नाही, माझ्या वंशाला दिवा राहिला नाही राजा. त्यावेळेला विदुर काका सांगताय, अरे तू हे मागचं 14व्या जन्मातलं गाठोड बरोबर घेऊन आलाय, ते तुला आता सोडावं लागतंय. म्हणजे मागच्या 14व्या जन्मातलं आठवण करून दिली. विदुर काकांना सांगितलं, अरे आठव, मागच्या 14व्या जन्मामध्ये एक राजकुमार होतास. राजकुमार असताना त्या ठिकाणी शिकारीसाठी निघाला. गर्भात अरण्य, भला मोठा पहाड, त्या पर्वताच्या पायथ्याशी त्या अरण्यामध्ये शिकारीसाठी निघाला. 22 वर्षाचं तरुण वय होतं, शूरवीर होता, घोड्यावर आरूढ झालेला आहे. आणि त्या अरण्यामध्ये ते हरिण त्याच्या दृष्टीस पडलं. दिवसभर फिरला, एकही शिकार मिळाला नाही. एक हरिण त्याच्या दृष्टीस पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं धनुष्याला बाण लावला. हरणाच्या पाठीमागे पळतोय, हरिण पुढे हा पाठीमागे, आणि पळता पळता त्या ठिकाणी बाण मारता मारता, बाण सोडता सोडता भात्यातले सर्व बाण संपलेले आहे. शेवटचा एकच बाण भात्यामध्ये शिल्लक राहिला. त्यानं नेम साधायचा आहे, धनुष्याला अनुसंधान केलं, बाण लावलेला आहे, अनुसंधान केलं, बाण सोडला, पण हरिण बाजूला पळून गेलं. याचा नेम चुकला. एका वट वृक्षाला तो बाण लागला आणि मग मात्र राजकुमार निराश झाला. अरे मी एवढा मोठा शूर महापराक्रमी असताना देखील एवढ्या मोठ्या अरण्यामध्ये मला एकही शिकार मिळू नाही, काय कामाचं हे अरण्य, याला वेळीच आग लावून दिली बरी. त्याच वेळी त्या राजकुमारानं घोड्याच्या रेखीला गारगोट घासली आणि गारगोट घासल्याच्या नंतर ठिणग्या उडाल्या, जाळ झाल्या, ते अरण्य पेटवलं. डन डन तो पर्वत पेटू लागला. वेगानं पळणारे जे पशु होते आपापला प्राण वाचवत पळत होते, पण जे जड पशु होते जळून भस्म होत होते. त्याच पर्वताच्या पायथ्याशी एक सर्पिणी बी आलेली होती. 100 पिल्लं तिला होती ना, आपल्या 100 पिल्लांना ती गोल वेटोळा घालून बसलेली होती. तो गोल वेटोळा मारून बसलेली असताना तो अग्नी ज्यावेळेला त्या सर्पिणीच्या जवळ जवळ आला, तिला चाहूल लागली अग्नीची की या ठिकाणी आता ही आपल्याला चटके बसताय, काहीतरी या ठिकाणी धोका आहे आपल्या जीवाला. लक्षात आलं समोर अग्नी आहे. तोंडातनं फुंकर मारायची, अग्नी विझवण्याचा प्रयत्न करायची, पण अग्नी अति महाविशाल असल्यामुळं तिच्या तोंडातल्या फुंकरीनं तो अग्नी विझणं शक्य नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी ती सर्पिण स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी बिळामध्ये शिरलेली आहे. आणि बिळामध्ये शिरल्याच्या नंतर 1-1.5-2 तासाच्या नंतर जेव्हा अग्नी शांत झाला, अग्नी शांत झाल्याच्या नंतर सर्पिणी बिळातनं बाहेर आली. बिळातनं बाहेर आल्यानंतर आकाशाकडे पाहिलं, डोळ्यासमोर अंधार दिसत होता, नेत्रहीन झाली होती. ज्या वेळेला आपले 100 पिल्लं आहेत, त्या 100 पिल्लांच्या जवळ आली, पिल्लांना गोल वेटोळा भरला. गोल वेटोळा घातल्याच्या नंतर तिच्या लक्षामध्ये आलं की माझी 100 बाळं गतप्राण झाली, काय करावं, अतिशय दुःखी झाली. 100 पिल्लाच्या शरीराचे मणी मणी लागले, अतिशय दुःखी झाली. आकाशाकडे पाहिलं, भगवंताला जवाब विचारती आहे, राजा भगवंता अरे काय एवढा मी पाप केलं होतं रे, मी नेत्रहीन झाले, माझी दृष्टीही गेली आणि माझे 100 पुत्र माझ्या डोळ्यात देखत गतप्राण झाले. राजा अरे कशाच्या आधारानं मी जगायचं, एक तरी माझं लेकरू शिल्लक राहायचं होतं. पण राजा ही जातीची सर्पिण आहे. भगवंताला तिने सांगितलं, राजा ही जातीची सर्पिण आहे. ज्या महाशयाने या अरण्याला आग लावली, या अरण्याला आग लावल्यामुळे माझे 100 पुत्र गतप्राण झाले ना, ही जातीची सर्पिण आहे, त्याला माझा शाप आहे. त्याने या अरण्याला आग लावल्यामुळे मी जसे नेत्रहीन झाले ना, तर पुढचा जन्म त्याला एक जन्म अंधळ्याचा प्राप्त हो आणि त्याच्या डोळ्यात देखत त्याचे 100 पुत्र गतप्राण हो, हा त्याला माझा शाप आहे. तोच राजकुमार पुढे धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा म्हणून जन्माला आला. या सर्पिणीच्या श्रापामुळे आंधळ्याचा जन्म प्राप्त झाला आणि त्याच सर्पिणीच्या श्रापामुळे 100 कौरव त्या ठिकाणी डोळ्यात देखत गतप्राण झाले. याला म्हणतात प्रारब्ध क्रिया माणसांचिताचा भोग.
प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो ना सुटे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग आणि भोगिल्याची भोग तो ना सुटे. ज्याचं जे प्रारब्ध आहे त्याला ते भोगावं लागणार आहे, कारण सर्व काही गोष्टी प्रारब्धानुसार घडतात. अजून लिहिते झाली त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण जे कर्म करू तेच फळ आपल्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पुढचा जन्म भगवंताच्या भक्तीमध्ये जावा, पुढचा जन्म संतांच्या संगतीमध्ये जावा असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी वेळीच सावध व्हा आणि सावध होऊन हरीचे भजनी लीन होई, नाही का. तर बघा त्या भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे महाराज. तर बघा नामामध्ये किती ताकद आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील आतापर्यंत ज्यानं भगवंताच्या म्हणजे बघा भगवंताच्या मार्गामध्ये सुद्धा परमार्थ सुद्धा करत असताना राजकारण कपट द्वेष दुसऱ्या एकमेकाबद्दल रिवर्स आल्याशिवाय राहत नाही, मग तो कोणीही असो, नाही का. तर बघा परमार्थ करत असताना ज्यांनी सत्यानं परमार्थ केला सत्य मार्गावर आरूढ झाले, कारण भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. गोस्वामी तुलसीदासजींनी संतांची उपमा रामायणाच्या त्या तुलसी रामायण ग्रंथामध्ये चौपाई सांगितलेली आहे की मूत मंगलमय संत समाजू जो जग संगम तीर्थराजू. संतांना तीर्थराज तीर्थांचा राजा प्रयागराज तीर्थक्षेत्राची उपमा दिलेली आहे की संत कोणाला म्हणावं. तर संतांना प्रयागराज तीर्थाची उपमा दिली. मग त्यावेळेला प्रयागराज तीर्थ म्हटलं की गंगा यमुना सरस्वती त्रिवेणीचा संगम ज्या ठिकाणी आहे त्याला प्रयागराज तीर्थ म्हटलं गेलं. मग तुलसीदासजींना एकाने प्रश्न विचारला, त्रिवेणीचा संगम गंगा यमुना सरस्वती अशा तिन्हीचं एकत्रीकरण ज्या ठिकाणी असतं त्याला तीर्थराज म्हणतात, संतांमध्ये असं काय आहे. तर त्यावेळेला तुलसीदासजी सांगतात की ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीची गंगा वाहते, अखंड भगवंताची भक्ती करतात. दुसरी गोष्ट ज्यांच्या जीवनामध्ये प्रेमाची यमुना वाहते. आणि तिसरी गोष्ट ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या जिभेवरती त्या ठिकाणी अविरत ब्रह्मविद्यारूपी सरस्वती ज्यांच्या जिभेवर वास्तव्याला आहे त्यांना त्रिवेणीचा संगम म्हटलेला आहे, त्यांना संत म्हटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. विषय चालू होता पुढचा जन्म जर चांगला भेटावा असं जर वाटत असेल ना, भगवंताची भक्ती करत असताना मनामध्ये कुठलाही हेतू ठेवू नका. नाही तर हेतू असेल की या ठिकाणी आम्ही देवा खूप त्या ठिकाणी अन्नदान करू पण ज्यांनी त्रास दिला त्याचं वाईट होऊ दे, असा जर हेतू असेल तर काही उपयोग होणार नाही. किंवा आमच्या पुढे एखादा जर जात असेल तर देवा त्याला पुढे जाऊ देऊ नको असा जरी हेतू असेल तरी सुद्धा त्या परमार्थ करण्याचा काही उपयोग होणार नाही. मी नेहमी सांगत असते फक्त कथा आणि कीर्तन करणं त्याला परमार्थ म्हटल्या जात नाही. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती
भक्ती याला परमार्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती केली आमच्या जगद्वंदनीय तुकाराम महाराजांनी. संताजी महाराज जगनाडे त्यांचं सुद्धा जर उदाहरण पाहिलं तर संताजी महाराज जगनाडे काय अवस्था होती महाराज, ब्रह्मानंद लागली टाळी आणि मग देहात टेकवून सांभाळी अशी विधेय अवस्था प्राप्त होत होती. ज्या वेळेला आमचे तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजनाला जायचे कधी सांगून जात नव्हते पत्नीला की मी भजनासाठी चाललो आहे म्हणून. किती भजन असायचं तुकाराम महाराजांचं. एक देवाची घटना, कणकाई आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि वर्ष श्राद्ध असताना त्या ठिकाणी पत्नीने सांगितलं होतं धणी उद्या आई साहेबांचं वर्ष श्राद्ध आहे, घरामध्ये चिमणी ओरडून गेली तर दाना नाही हो तिला टाकण्यासाठी धणी किराणा सामान आणावा लागेल, उद्या सकाळी तुम्हाला किराणा आणावा लागेल. ठीक आहे म्हटले. सकाळी पहाटे उठले. पहाटे उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी इंद्रायणी मातेचा होता. ब्रह्मानंदे लागली टाळी विदेही अवस्था प्राप्त व्हायची आणि विदेही अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सकाळी 6:30 वाजलेले आहे. काकडा आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर आज स्वतःच्या आईचं वर्ष श्राद्ध आहे हा विसर पडला आणि तसेच तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजनासाठी गेले. इकडे बाईसाहेब घरामध्ये वाट बघताय कधी येतील माझे मालक, कधी किराणा सामान येईल, कधी त्या ठिकाणी स्वयंपाक तयार होईल असा प्रश्न पडला. तुकाराम महाराजांचं रूप धारण केलं, गळ्यामध्ये विना आणि हातामध्ये त्या ठिकाणी 2 पिशव्या भरून किराणा घेतलेला आहे. देहू गावाच्या गाव येशीतून आत प्रवेश केल्या बरोबर काही चांडाळ चौकडी बसलेली होती. ते म्हणतात अरे आज काहीतरी चांगलाच भेद दिसतो. म्हटले चिमणी उरडून गेली तर दाना नाही टाकण्यासाठी 2 पिशव्या भरून किराणा. त्यातला एक म्हटलं थोडं कर्मट प्रवृत्तीचं म्हणे अरे आज कणकाबाईचं वर्ष श्राद्ध आहे म्हणे, आपल्याला पण निमंत्रण आहे, रथी महारथी मंडळींना निमंत्रण दिलेलं आहे, पाहू म्हणे आता कशी काय व्यवस्था होती, स्वराज्याच्या राजाला सुद्धा निमंत्रण आहे, कसं यांच्याकडनं स्वागत समारंभ पार पडतो बघूच म्हणे, आपण गंमत बघायला जाऊ. बघेले बेकार असतात कारण बघा तुम्ही ते कार्य करायला पुढे येत नाही बरं का, पण अशा असतात दुसऱ्याचं जळत असताना वाईट प्रवृत्तीच्या माणसाला अतिशय आनंद होत असतो. ते म्हणतात मग किती छान पेटलंय बुवा, अजून थोडंसं रॉ केलं होता ना म्हणजे चांगलं पेटेल, चांगला जाळ होईल, असे बघे त्या ठिकाणी होते. अरे कुठून यायला आता हा किराणा सामान चालला, पण कसं या ठिकाणी त्या सर्व आलेल्या रथी महारथी मंडळींचं कशा प्रकारे या ठिकाणी स्वागत समारंभ व्यवस्थित होणार नाही, कसं काय भोजनाची व्यवस्था होईल म्हणे. असं ती चर्चा चालू असताना बस भगवंतानी ती तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये ती चर्चा ऐकली. भगवंत तसेच पुढे निघालेले आहे. घरी गेल्याच्या नंतर पत्नीनं पाहिलं, म्हटले हे गे बाई किराणा आणलेला आहे, पटापटा स्वयंपाक करायचा. आज स्वतः भगवंत तुकाराम महाराजांचं रूप घेऊन तुकाराम महाराजांच्या पत्नीला त्या ठिकाणी जिजाबाईला स्वयंपाकामध्ये मदत करू लागतात. स्वयंपाकामध्ये मदत केली, भाजी चिरावी, कणिक त्या ठिकाणी पीठ भिजवून द्यावं, सगळी कामं त्या ठिकाणी भगवंतानं केली. नवे सर्व कार्यक्रम पार पडला. भगवंतानं स्वतः भांडी घासली त्या ठिकाणी आणि भांडी घासत असताना भगवंताच्या करंगळीला लागलं, रक्त निघालं. अहो एवढी कामं त्या ठिकाणी भगवंतानं केली. 4:30-5 वाजेची वेळ झाली. भगवंतानं विचार केला आता तुकाराम महाराज येण्याची वेळ झाली, आता आपण इथून लगेच निघालं पाहिजे, नाही तर या ठिकाणी वाद निर्माण होईल. असं त्या ठिकाणी भगवंताच्या मनोमन हा संवाद चालला. भगवंतानं काय केलं त्या ठिकाणी म्हटले बाईसाहेब मी आता येतो म्हणे, काय भांडी आणलेली आहे दुसऱ्यांची देऊन येतो. गाडी झुंपली, बैलगाडी झुंपली आणि त्या बैलगाडीमध्ये ते भांडे टाकले आणि निघाले. खरे तुकाराम महाराज होते का आता हे विटेवरचे तुकाराम महाराज. आता विटेवरचे तुकाराम महाराज गावाच्या गाव येशीतून बाहेर जाण्याची वेळ आणि खरे तुकाराम महाराज तिकडनं येण्याची एकच वेळ झाली. समोरासमोर येणार. विटेवरच्या तुकाराम महाराजांनी विचार केला आता काही खरं नाही, आपण रस्ता बदलला पाहिजे. विटेवरच्या तुकाराम महाराजांनी म्हणजे भगवंतानी तो गाडीचा रस्ता बदलला, दुसऱ्या रस्त्याने निघून जातात आणि खरे तुकाराम महाराज गावाच्या गाव येशीतून आत प्रवेश केल्याबरोबर बुद्धीमध्ये बदल झाला. कारण दुर्जनाची सावली सुद्धा वलय जरी आला तो वारा जरी आला तर फार कठीण असतो, वाईट असतो. त्याच वेळी त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी गावात प्रवेश केला. आठवलं की आज आई साहेबांचं वर्ष श्राद्ध होतं, काय झालं असेल आज, काय बाई साहेब घरामध्ये घेत नाही. आणि खरंच तुकाराम महाराज अंगणामध्ये गेले आणि बाईनं पाहिलं, सांगितलं तिथंच थांबा महाराज तुम्ही, आज तिथंच थांबा. म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले आता खातं बिघडलं, आता काही खरं नाही म्हटले. त्यावेळेला बाई साहेब आतमध्ये गेल्या, निरंजनी ताट ओवाळण्यासाठी आणलं आणि निरंजनी ताट ओवाळत असताना तुकाराम महाराज म्हणतात आज असं कसं उलट्यासारखं वागती म्हणे, हिच्या काय डोक्यात पाणी बिडी झालं का काय म्हणे, का डोक्यावर पडली ही आज स्वयंपाक करत असताना, नेमकं प्रॉब्लेम काय झाला. त्यावेळेला निरंजनी ताट ओवाळलं आणि महाराजांना आत घेतलं आणि बाईसाहेब विचारतात धणी तुमच्या हाताला लागलं का हो.
आज तुम्ही किती कामं केली हो. आणि असं जर तुम्ही नेहमी प्रपंचामध्ये सर्व व्यवस्था व्यवस्थित पाहिली तर देहूगावामध्ये नंबर 1 चा प्रपंच आपला राहील. तुकाराम महाराज म्हणतात मी कोणती कामं केली धनी तुमच्या हाताला लागलं का हो. त्याला काहीतरी कपडा वगैरे बांधावा, काहीतरी हळद वगैरे लावावी धनी, बघू बरं किती लागलं धनी. तुकाराम महाराज म्हणतात अगं मी केव्हा भांडे घासली, केव्हा माझ्या हाताला लागलं. त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आज माझ्यासाठी माझ्या प्राणप्रिय भगवंताला माझ्या घरी भांडे घासण्याची वेळ आली का. मी त्याची भक्ती करतो म्हणून त्याला माझ्या घरी भांडे घासण्याची वेळ आली ना. त्याच वेळी तुकाराम महाराजांनी घराच्या समोर त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं मंदिर होतं. हाक मारली भगवंताला, राजा भगवंता तसा भांडे घासण्यासाठी आला होतास तसं आता माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुला यावं लागेल राजा. डबडबल्या डोळ्यांनी शुद्ध अंतकरणाने अश्रुपूर्ण नयनांनी भगवंताला हाक दिली राजा भगवंता. तर आज तू माझं उत्तर देण्यासाठी आला नाहीस तर यापुढे कधी भक्ती करणार नाही. आणि तू जर असं केलं तर तुला तुझी भक्ती कोण करणार आहे भगवंता. माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुला यावं लागेल. भगवान परमात्मा रखुमाई माते समोर हजर झाले आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. भगवंता अरे माझ्या भक्ती करण्यामुळे मी भजन करण्यामुळे आज तुला माझ्या घरी माझी मुष्टी भांडे घासण्याची वेळ यावी राजा. अरे तुझ्या हाताचा रक्त निघेपर्यंत करंगळीला लागलं एवढी तुला माझ्या घरी कामं करावी लागली या पाप्यामुळे ना राजा भगवंता. अरे क्षमा कर पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू आज माझ्या घरी ही कामं का केली भगवंता. त्यावेळेला भगवंतानं उत्तर दिलं की तुकाराम महाराज तुम्ही भजन करता, तुम्ही माझी भक्ती करता म्हणून त्या ठिकाणी मी आज या ठिकाणी भांडे घासले नाही. तर त्याचं कारण असं आहे गेल्या मागच्या 7 पिढ्याच्या पुण्याईचं भक्तीचं कर्ज माझ्यावर आहे ते आज मला फेडायला यावं लागलं. ताकद नामचिंतनाची आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी कर्म करत असताना चांगलं कर्म केलं पाहिजे महाराज नाही का. तर विषय आहे आपला प्रारब्धाचा की प्रारब्धातून ताईंनी प्रमाण दिलं होतं की केले कर्म झाले त्याचे भोग आले. तुकाराम महाराजांनी भजन केलं म्हणून भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं. 7 पिढ्याची पुण्याई सांगेन मी तुम्हाला जर ठरलं. आताचे सध्याचे मुख्यमंत्री कोण उद्धवजी ठाकरे साहेब. आता असं जर ठरलं उद्धव ठाकरे साहेबांना इथं आणायचं असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी डायरेक्टली तिथनं हेलिकॉप्टर किंवा त्यांची जी गाडी असेल तिथून निघून डायरेक्ट आपल्या खंडोबा मंदिराजवळ उतरेल का. डायरेक्ट गाडी येणार नाही. ते अगोदर CRPचे जवान येतील, SRPचे जवान येतील, मिलिटरीची फौज येईल आणि सगळे येऊन या ठिकाणी पाहणी करतील की इथं उतरण्यासाठी जागा योग्य आहे की नाही, की काही धोका आहे. ही सर्व पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी जर योग्य जागा वाटली तरच मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येतील. बरोबर की नाही का काही चुकीचं आहे. बरोबर ना. एवढी चौकशी केल्यानंतर जर एक मुख्यमंत्री इथं यायचा असेल तर एवढी चौकशी केली जाते. मग ज्या ठिकाणी एखादा हरिभक्त जन्माला येतो तर किती कुळाची चौकशी केल्या जात असेल. विठ्ठल पवित्र तो देश पावन ते कुळ, पवित्र ते कुळ
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.